हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं मोहिनी आणि मितेश ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही चाललोय वज्रेश्वरीला आणि जीवदानीला पण जाणार आणि आजूबाजूची जी ठिकाणं आहेत ती पण करणार आहे. तर चला बघूया. तर गाईज आता आम्ही आलो आहोत बसमध्ये बसायला आणि ही बस जाणार आहे आता पहिला कुठं जाणार आहे, जीवदानीला. तर चला बघूया कोण कोण आलंय. बघू शकता इथं सगळ्या बसमध्ये बसत आहेत, अजून आल्या नाहीत, बाकीच्या येत आहेत. इथं आई आहे, इथं आहे आर्या, मनीषा नाईकच राहिले वाटतं, अन्वी नाईक, पुष्पा नाईक, मनीषा भगत. चाय करायला थांबलोय, सॉरी उलटा बोललो, चाय आणि नाश्ता करायला थांबलो. तर चला आता बघूया, पहिला आपण कुठं जायचं, पहिला जाणार आहे जीवदानीला. तर चला. तर गाईज आता आम्ही पोचलोय वज्रेश्वरीला आणि आता चाललोय दर्शनाला. तर मी फर्स्ट टाइम चालले, आमच्या आई जाम वेळेला जाऊन आले. तर चला बघू किती लाईन आहे, काहीच माहिती नाही आहे. तर तुम्हाला दाखवते इकडचा बाजार. आई, तर हा आहे मंदिर, बघू शकता तुम्ही. मी पैसे टाकेल. खूप छान मंदिर आहे. तर आज जास्त लाईन नाही आहे, बघू शकता. इथं श्रृंगार चाललाय आईचा आणि सगळेजण बसलेत. तर हा आहे मंदिराचा परिसर आणि खरंच खूप छान दर्शन झालं आमचा. तारिया फोटो काढते. खूप छान दर्शन झालं, एकदम भारी. तर चला. तर गाईज आता आम्ही आलोय नदीवर. सगळ्या बायका आंघोळ करणार आहेत, मी फक्त हातपाय धुणार आहे, कारण कपडे चेंजिंगचा प्रॉब्लेम आहे इथे थोडासा, म्हणून. तर दाखवते तुम्हाला मी इकडची नदी. जास्त पाणी नाही आहे, पाऊस पडला असता तर असला असता, पण जाम लेट झाला यावेळेस पाऊस, म्हणून पाणी नाही आहे. तर चला बघू. सगळ्याजण चाललेत अंघोलीला. हे बघा इथं खाट आहे, मी इथं कुठं तरी बसून राहणार आहे. हे बघा, हे बघा आता सगळ्या अंघोलीला गेल्या. तर गाईज आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. तर चला बघूया. हे बघा किती जण आहेत. ऊन आहे, बिचाऱ्यांचे हालत झाले सगळ्यांचे बेकार एकदम. खूप छान आहे, हे बघू शकता. कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतंय. वाव, खरंच खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. किती भारी आहे, बघू शकता. असं प्रसन्न वाटतं एकदम इथं आल्यावर. ग्रीनरी पण खूप आहे ना. शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय आणि इथं नानीसा सगळ्या. आणि इथं आहेत आमच्या सगळ्या लेडीज. फोटो काढतोय आम्ही.
गाईज आता आमचा दर्शन पण झाला आणि आम्ही जेवण पण घेतला. आज वनभोजन केलं आणि खूप मजा आली. बघायला गेलं तर एवढा भारी मंदिर आहे ना. खरंच तुम्ही या भिवंडीमध्ये आहे हे मंदिर. आणि आता आम्ही चाललोय जीवदानीला. तर थोडीशी भीती पण वाटते, गर्दी असेल का नाही, कारण मंगळवार आहे. तर नसावी गर्दी, कारण मला मनापासून जीवदानीला जायचाच होता. तर चला बघूया आता. तर आता आम्ही पोचलो आहे जीवदानीला आणि मंदिर बघू शकता तुम्ही. या सगळ्या बायका आहेत तिथं आणि हा इकडचा ओम. आता एवढ्या वरती जायचं आहे. बरं झालं ट्रॉली आहे, त्यात जाम वाट लागली असती. ट्रॉलीने काय पटकन जाईल. तर चला जाऊया. इथे आर्या आणि आई येते. तर ओटीचं सामान घेतलंय आणि आम्ही चाललोय रोपवेनी. तर आता बघूया रोपवेला गर्दी आहे का नाही. नसली पाहिजे, पटकन दर्शन होईल ना म्हणून. आता एक ट्रॉली गेली, आता दुसरी ट्रॉली येईल, त्याच्यात आम्ही जाणार आहोत. आपल्या सगळ्या बायका आहेत. हे बघा इथून ट्रॉली चालवतात आणि आपल्या खाली आहेत. स्वराताई हाय करा ना. सॉरी. आता आम्ही चाललो वरती दर्शनाला आणि बघू शकता सगळीजण बसले ट्रॉली आणि ट्रॉली चालू झाल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवते. बघू शकता कशी चालली आहे ट्रॉली. एक खाली येते, एक दुसरीकडून चालले. तर इथे सगळं दर्शन घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय वरती. बघू चिपकतंय का बघूया. नाही राहत आहे. आणि चिपकलाय. माझा चिपकला, तर आर्याचा चिपकतोय का बघू. सोडा आर्या, हळूहळू. नाही का आम्ही इथं 1 रुपयात चिटकवतो, तुला चिटकवायचंय का? ये पटकन व्हिडिओ काढते. बघ माझा चिटकला, तुझं चिटकते का बघ. आता मावशीचं बघू चिटकतंय का. आर्या कीप ट्राईंग. मावशीचा पण चिटकला ना मावशी. राहिला बघ मावशीने कुठे चिटकवलाय बघा. चिटकला चिटकला. आई तुमचा चिटकला का? जाऊ दे, चिटकला तरी आईला आणि पडला तरी आईलाच. हो ना. चिटकतं का आर्याज? आमचं दर्शन छान भारी झाला.
आणि आता आम्ही चाललोय खाली नाश्ता करायला. चला. गाईज आता आम्ही आलोय विरारमध्ये द्वारकाधीश मंदिर. तर तुम्हाला दाखवते ते मंदिर कसं आहे. हे बघा जाम भारी मंदिर आहे. आणि हे बघा इथं सगळे असे काळे ढग जमा झालेत. आज पाऊस पडणार आहे वाटतं. हवा पण खूप सुटली आहे. चला दर्शन करून घेऊया. किती छान मंदिर आहे बघू शकता. एकदम असा रिच फील येते. आरती चालू आहे वाटतं. तर गाईज आमचं जाम भारी दर्शन झालं. आम्ही गेलो तेव्हा आरती चालू होती आणि दर्शन खूप छान झालंय. तर आतमध्ये व्हिडिओसाठी अलाउड नव्हता तरी मी फोटोज टाकेन. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आता आम्ही चाललोय घरी. चला बघूया. कंटाळा आलाय घरी जायला. असं वाटतं इथंच थांबूया. मस्तच आहे एकदम भारी. बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतंय. खूप छान म्हणजे असं वाटतंय कुठेतरी असंच अयोध्येला वगैरे आलोय, द्वारकेला आलोय असं काहीतरी वाटतंय. खूप छान वाटतंय. आणि हे मंदिर आहे ना विरारमध्येच आहे. तुम्ही पण नक्की या. खूप छान आहे. अनुभव पण खूप छान येईल. दुपारी बंद असतं. संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही येऊ शकता. तर गाईज आता आम्ही आलो आहोत भजनलाल डेअरी फार्मला. आणि सगळ्या बायका आलेल्या आहेत तिथं. कोणाला काही शॉपिंग करायची आहे ते करणार आहेत. अवतार बघू शकता गाईज कसा झाला एकदम काला काला. तर चला आपण घेऊया. तर गाईज आता आम्ही लस्सी पितो आणि इथं सगळ्या बसलेत लस्सी प्यायला. मावशी लस्सी पिली. तर इथं बघा छान लस्सी आहे आणि मी घेतलाय घी. तर चला लस्सी पिऊन घेऊ. तर गाईज या आमच्या लेडीज आहेत. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय करा.